नमस्कार मैत्रिणींनो, चला आपण बोटनेक कटिंग पाहणार आहोत आता. तर आपल्याला 1 इंचावर खूण करून घ्यायची आहे. डबल फोल्ड अस्तर घ्यायचा आहे आपल्या साईडला ठेवून आणि मी देते तसेच आपल्याला 1-1 इंचावर डॉट लावून आपल्याला त्याला सरळ रेषेत कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे आपल्याला तिथं सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि मग तिथून पुढं आपल्याला ब्लाऊजचं माप टाकायचं आहे. आणि काय होतं, जर आपल्या पाठीवर ब्लाऊज टाईट होत असेल बोटनेक केल्यावर, तर तसं टाईट होत नाही आणि एकदम छान, एकदम कम्फर्टेबल ब्लाऊज बसतं. तर त्याच्यासाठी आपल्याला खालच्या साईडला जी पट्टी आहे आपली 5 इंच ती घ्यायची आहे. गळा आहे 9.5 इंच. तर आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं त्याच्यावर आपल्याला खूण करून घ्यायची आहे. तर हे माझं मुंड्याचं माप आहे. मुंडा आहे 5.5 इंच आहे आणि मी ते आधीच ड्रॉ करून घेतलेलं आहे, म्हणजे कटिंग करून घेतलेली आहे, फक्त दाखवते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे गळा पण जॉईन करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि चौकोन करून घेतलेला आहे, जसं आपण नॉर्मल साध्या ब्लाऊजला करतो ब्लाऊज कटिंग करताना तेव्हा. तर आता आपला वरून 3 इंचावर डॉट करून आपल्याला 3 इंचावर आखून गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. आपल्याला गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे जो खालच्या साईडला येतो, म्हणजे मटका टाईप. तर मटका गळा आहे माझा, हा मटकामध्येच आहे त्रिकोणी. तर आपल्याला तो गळा टाकून घ्यायचा आहे आणि आखून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जसा आकार आहे तसा तुम्ही 3 इंच टाकल्यावर त्याच्या खाली आकार टाकू शकता. तर आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे, जे आपण गळ्याचं माप टाकलेलं आहे. आणि असं ब्लाऊज शिवला बोटनेकचा तर मागच्या साईडला खेचला जात नाही. आणि हे माझं पर्सनल आहे, म्हणजे मी माझ्या मनानेच टाकलेलं. 2 वेळेस ब्लाऊज शिवून पाहिला होता, तर खूप छान बसतो असा ब्लाऊज. आणि पहिलं कस्टमरची तक्रार यायची की गळा टाईट होतो. तर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कुठला व्हिडिओ हवा आहे, तर मी नक्कीच टाकेन. तर आपण हे कट करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जॉईंट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. मध्ये मी कट मारलेला नाही आहे, कारण का खालचं फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस सुळसुळा असेल तर व्यवस्थित आपल्याला ठेवून गळ्याला टिच करता येत नाही. त्याच्यामुळं कटिंग करून घ्यायचं नाही लगेच. आता आपल्याला टिप मारून म्हणजे पूर्ण गळा जर जोडून घेतला तर आपल्याला कटिंग करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. हे पहा, इथंच आपल्या 1 इंच आपण वाढवलेला आहे, तो आपला इथं मायनस होणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी. आपली जी टीप आलेली आहे ती आपल्यामध्ये जे कपडा शिल्लक आहे 1 इंच, तोच आपण एक्स्ट्रा घेतला होता. तसा ब्लाऊज खूप छान बसतो. आणि हे पहा, आपल्याला खालच्या साईडला सुद्धा कंबरपट्टी नाही लावायची, जॉईन करून घ्यायचं आहे. तर जॉईन करून घेऊन आपल्याला कट लावून घ्यायचा आहे, म्हणजे पलटी मारण्यासाठी जे व्यवस्थित आकार येतो. मी कट लावून आता पलटी मारून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारे खूप छान असा ब्लाऊज बसतो. आता आपल्याला टोकं काढून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित. तुम्ही कशाच्या साहाय्याने पेन, सुई वगैरे असेल तर त्यांनी टोक काढून घ्या. आपण अंडरलॉक नॉटसुद्धा ॲड करू शकतो, तरी मी नॉट नाही लावलेला याला. मी वरून जॉईन करणार आहे. मला खूप जास्त लटकन बसवायचे आहेत ब्लाऊजला. तर हे पहा, आपला गळा तयार आहे आणि किती छान असा लुक येतो. आणि ब्लाऊज असा तुम्ही एक वेळेस नक्कीच ट्राय करा. तर टोक खूप जास्त आलेला नाही. हे पहा. आपलं जोडून घेतलेलं आहे. आपल्याला शिल्लक अस्तर आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. शिल्लक अस्तर मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला त्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. मी टक्स 2-3 व्हिडिओमध्ये माप सांगितलेलं आहे, टक्स कसं टाकायचं ती, आणि ड्रॉ केलेला होता याच्यावर. आता टक्स मारून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. मग याच्यात नॉट कशा लावायच्या ते सुद्धा दाखवलं असतं, पण
नॉटला खूप जास्त लटकन बसवायचे आहेत आणि व्हिडिओ खूप मोठा होईल आपला गळ्यात.